नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. जैसे आभाळाची बुंथी करुणी राहे गवस्ती. मग फिटलिया दीप्ती धरून ए. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6मा अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग मार्गाच्या साधनेचा अनुष्ठान करणारा साधक पवित्र देशाची निवड करतो. शुचो देशे प्रतिष्ठाप्य. त्या देशाचं लक्षण करत असताना स्वभावतः वा संस्कारतः तो देश पवित्र असावा. जो संती वसवेला ठावू. संतांनी त्या देशामध्ये वास्तव्य केलेलं असावं. किंवा ज्ञानोबारे आणखीन एक निर्देश करतात. आणिकही एक पाहावे जे साधकी वसते होवावे. आणि जनांचेनी पाये रवे रुळेचे ना. ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसावी. पारमार्थिक विचाराच्या तरंगाने संपन्न असणारे अनेक लोक जरी एकत्र आले तरीसुद्धा तो एक एकांतच असतो. म्हणून साधकांचं वास्तव्य संत महापुरुषांचं कायमचं वसतिस्थान अशा पवित्र देशामध्ये साधना करावी. त्या देशामध्ये साधना करत असतानाही आसन हे स्वतःचं असावं. त्याचा क्रम सांगत असताना ज्ञानोबारा म्हणतात, वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्रांची घडी. तळवटी अमोडी कुशांकुर सर्वात खाली दर्भासन. त्यावर मध्यंतरी धूत वस्त्रांची घडी आणि सर्वात वरती चोखट ज्यावर कोणताही कलंक लागलेला नाही किंवा त्या प्राण्याची हत्या करून ते आसन तयार न केलेलं. वरी चोखट मृग सेवडी असं जे मृगचर्म आहे त्या मृगचर्माचा विचार करून त्या आसनाची रचना करावी. साधनेला प्रारंभ करत असतानासुद्धा सद्गुरूंचं स्मरण करून या साधनेला प्रारंभ करावा. भगवंतांनी श्लोकामध्ये फक्त असा विचार सांगितला, तत्रैकाग्रम मन कृत्वा. ज्ञानोबारांनी त्यावर विचार सांगत असताना करुणी सद्गुरु स्मरण मग तेथ आपण. एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. अंतकरण एकाग्र करावं. सद्गुरूच्या स्मरणापासून या साधनेला प्रारंभ करावा आणि आपलं अंतकरण शुद्ध व्हावं. ज्यामध्ये रजोगुणाचं चांचल्य तमोगुणाची जडता नसावी. यासाठी या योग साधनेचा प्रारंभ करावा. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सुद्धा तत्त्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय यासाठी सुद्धा योग साधनेचा अवलंब करावा असा विद्यारण्य स्वामींनी सुद्धा निर्देश केलेला आहे. आता ही साधना करत असताना पवित्र देशाचं वर्णन केलं आहे. साधनेला प्रारंभ सद्गुरूंच्या स्मरणाने करावा हाही विचार सांगितला. त्यानंतर शरीर त्याची रचना कशी असावी. समम काय शिरोग्रीवम धारयन्नचलम स्थिरः संप्रेक्षणासिकाग्रम स्वम दिशष्टान्नवलोकयन. आपलं शरीर कमरेपासून वरती असणारा सर्व भाग, आपलं मस्तक आणि आपली मान एका रेषेत असावी. अचलम त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वक्रपणा नसावा. आणि शरीराची सुद्धा साधकाने हालचाल करू नये. प्रसंगाला एखादी माशी अंगावर येऊ शकते, एखादा डासही चावू शकतो, पण तरीसुद्धा स्थिर असावं. फार झालं तर त्याची दृष्टी आपल्या नासिकेच्या अग्रभागापर्यंत जावावी. कोणत्याही दिशाचं त्याने अवलोकन करू नये. दिशांचंही अवलोकन नसावं आणि स्वतःच्या शरीराच्या अवयवाची सुद्धा कोणत्याही प्रकारची अवलोकनाची त्याची भूमिका नसावी. मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध, कंठाच्या ठिकाणी जालंधरबंध आणि नाभिस्थानावर त्याने ओडियांना बंद दिल्यानंतर या 3 बंधाच्या माध्यमातून अपान वायू कोंडला जातो. आणि कोंडलेला अपान वायू शरीराच्या मध्ये मणिपुरा नावाचं जे चक्र त्या चक्राबरोबर युद्ध करतो. ते करत असताना काय काय प्रसंग घडतात. व्याधी ते दावी, सवेचे हारवी,
आप पृथ्वी कालवे एक वाट नाडी ते सोडवी गात्रांती विगडवी साधका ते भेडसावी परी बिहावेना. ज्ञानोबारा म्हणतात तो अपान वायू साधकाला भीती घालतो, परंतु साधकाने मात्र घाबरू नये या बाबतीत ज्ञानोबारांचं आश्वासन आहे साधकाला. कारण या मार्गावर अग्रेसर होत असताना बरेच प्रसंग येतात. त्या योग मार्गामध्ये काही प्रसंग बाहेरचे येतात, जसं तुकोबारांचं प्रमाण आहे, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. तर ते बाहेरचे प्रसंग येत असताना 12व्या अध्यायामध्ये त्याचा विचार आला. कोण कोण आडवं येतं? तया महेंद्रादिपदे करिताती वाटवधे रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोनी ठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्येशे अंग झुंज वावे की. हे सगळे प्रतिबंध आहे. कामक्रोधादिक विकार आतला प्रतिबंध आहे आणि महेंद्रादी पदे हा बाहेरचा प्रतिबंध आहे. जसा तो अंतर्बाह्य प्रतिबंध आहे तसा हा अपान वायूसुद्धा साधकाला भीती प्रदान करतो ना. म्हणून ज्ञानोबारा आश्वासित करतात, साधकांते भेडसावी परी बिहावेना. यातला एक बारकावा आहे. हा वायू कोणाला घाबरवितो? जो साधक आहे. साधक कोण आहे? जो साधना करतो तो साधक आहे. जो योग मार्गाची साधना करत नाही, अपान वायू त्याला भीती घालण्याचं काही कारणच नाही ना, कारण तो साधनाच करत नाही. जो ही साधना करतो, ज्याच्याकडे साधकत्व आहे, त्याला हे अनुभव येऊ लागतात. साधकाने मात्र घाबरू नये. एकीकडे हा प्रकार आहे आणि दुसरीकडे मात्र त्या वज्रासनाच्या उष्णतेमुळे कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते, जिने 3.5 वेढे दिलेले आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नागिनीचं पिलू असावं, केशराच्या पाण्याने त्याने स्नान करावं आणि विश्रांती करण्यासाठी त्याने वेटोळा देऊन बसावं, तशी ती कुंडली नावाची शक्ती आहे. आणि मग या वज्रासनाच्या उष्णतेमुळे ती जागृत होते. जागृत झाल्यानंतर वरच्या भागाकडे सरळ ती आवेशाने आपलं मुख पसरते. पहिल्यांदा प्राणवायूचं भक्षण करते, नंतर आपल्या शरीरामध्ये असणारा सप्तधातूचं सेवन करते. जे जे काही मांसल भाग आहे त्यांचाही ती लचका तोडते. प्रसंगाला हृदयाची सुद्धा काही काही भाग तोडून टाकते. सगळ्या प्रकारचं शरीर खडखडीत करून टाकते. हाही विचार ज्ञानोबारांनी सांगितला. वर असणारा वायू खालच्या भागाकडे प्रवाहित होतो आणि खालच्या दिशेला वाहणारा वायू वरच्या भागाकडे येऊ लागतो. या प्राण आणि अपानाचा संयोग किंवा एकत्रीकरण झालं असतं, पण त्या काळामध्ये ती कुंडलिनी क्षणभर व्यग्र असल्यामुळे ते त्यांना म्हणजे तुमचं इथं काय काम, लवकरात लवकर तुम्ही मागे सारा. अशा प्रकारे आप आणि पृथ्वी या सर्वांना ती खाऊन टाकते. शरीरामध्ये दोन्ही भूते खाल्ल्यानंतर शांत होऊन राहते सुषुम्ना नावाच्या नाडीजवळ. आणि मग तृप्त झाल्यामुळे तिच्या मुखातून एक प्रकारची गरळ ओकली जाते आणि त्या गरळीचं तो एक प्रकारचा उष्ण भाग असल्यामुळे त्यालाही ज्ञानोबारा अमृत म्हणतात. आणि त्या अमृताचं प्राशन केलं की मग योगी पुरुषाचा प्राण जगतो. हाही विचार आपण पाहिला. आता पुढे प्रमाण असं घडतं आहे, मार्ग मोडती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. इडा पिंगळा एक वटती गाठी त्यांनी सुटते साही पदर फुटते चक्रांचे. आपल्या डाव्या नागपुडीतून वाहणारा वायू त्याला चंद्रस्वर असं म्हणतात आणि उजव्या नागपुडीतून वाहणारा जो वायू किंवा त्याला सूर्यस्वर आपण असं म्हणतो आहे. सामान्यपणे एका काळामध्ये एकच वायू प्रखरतेनं प्रवाहित होत असतो, पण योगी पुरुषाच्या बाबतीमध्ये हे अनुमान प्रमाणाने सुद्धा जाणता येत नाही. सकाळी जर आपण ब्रह्ममुहूर्तावर जागे झालो तर प्रसंगाला कधीकधी दोनही वायू किंवा दोनही स्वर एकाच गतीने समान पद्धतीनं वाहतात आणि तो काल साधनेला खूप अनुकूल असतो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काकडा आरती सकाळी आहे. भोपाळी प्रकरणातले अभंग हे सकाळच्या काळात आहे, कारण त्या काळातली एकाग्रता व्हावी त्यामध्ये योगशास्त्रसुद्धा आहे. ब्रह्ममुहूर्तावर जागा झाल्यानंतर दोनही स्वर जर समान पद्धतीनं प्रवाहित होत असेल तर अंतकरणातली एक ऊर्जा प्रसन्नता साधनेला बळकटी देते.
म्हणून काकडा आरती सकाळी 4 किंवा 4:30 या प्रसंगाला आहे. काही भागामध्ये काकडा आरती 8ला सुरू होते सकाळी. मग आता ते नवविधपण वायूचे जाई म्हणून शरीराचे धर्म नाही असं नाही बरं ते चालं. त्याची ती रचना आहे. अनुष्ठानाच्या साधनेचा सुद्धा एक प्रकारचा वेळ असावा लागतो आणि ज्या वेळेमध्ये ती साधना केली जाते ती कालदेवता त्या साधकाला सहाय्य करते. कारण जर 7 वाजता बरोबर आपण साधनेला प्रारंभ करणार आहे तर त्या कालाच्या विशिष्ट देवता त्या प्रसंगाला हजर असतात आणि आपल्याला जर विलंब झाला की त्या नाराज होतात. म्हणून एकतर पत्रिकेवर वेळच छापू नये आणि जर छापायचा असेल तर पाळला गेला पाहिजे. पाळायचा नाही मग छापायचा कशाला. नाही म्हणे लोक आले पाहिजे म्हणून आम्ही लवकर वेळ छापतो आणि कार्यक्रम उशिरा सुरू करतो. लोक आपल्यापेक्षा हुशार आहे. 7 ते 9 छापला तर ते 8:45ला येतात. ते कशाला येतात तो भाग वेगळा आहे. कालदेवता त्याला महत्त्वाची आहे. म्हणून शरीराचे धर्म निघून जाता अनुमान प्रमाणाने सुद्धा ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. बुद्धीची फक्त जो आकार आहे, काल आपण विचार पाहिला तो बुद्धीची पोलिका विरे किंवा बुद्धीची फोलिका, बुद्धीची जी काही कळी आहे ती सुद्धा या स्वरूपामध्ये विरून जाते. फक्त परिमळ घ्राणाच्या ठिकाणी राहतो आणि शक्तीच्या बरोबर तो सुद्धा प्रवेश करतो सुषुम्ना नावाच्या नाडीमध्ये. आणि मग ज्ञानोबारा म्हणतात सर्वात वरच्या मस्तकाच्या अग्रभागावर एक चंद्रामृताचं तळं आहे ज्याला 17वी जीवनकळा असं म्हणतात. आता आज गुरुजींचं आगमन झालं हे आपल्या साधनेच्या पाठाचं फळ आहे. वास्तविक हा काही एवढाही सूक्ष्म आपला अभ्यास नाही आहे. फक्त शब्दशः त्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे. आणि गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात वेदामध्ये आलेल्या सुद्धा काही उपासना वर्तमान काळामध्ये लुप्त प्राय झालेल्या आहे. पण तरीसुद्धा त्या भागाचं उपासनेचं वर्णन करावं अदृष्टाची आपल्याला प्राप्ती होते. तसं हे ज्ञानोबांचे मंत्र अक्षरच आहे. याचा काही सर्व आपल्याला अनुभव नाही, परंतु या शब्दानुसार आपण अवलोकन करायचं आहे. कदाचित हे चिंतन असंच असेल असं काही सांगता येणार नाही, पण आपण यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. वरच्या भागामध्ये असणारं चंद्रामृताचं तळं आहे आणि त्या तळ्याला थोडासा धक्का लागल्यामुळे तव वरिले कडोने ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी. शक्ती म्हणजे कुंडलिनी नावाची शक्ती. संपूर्ण ब्रह्मांडाला जी शक्ती आधारभूत आहे, ब्रह्मांडात व्याप्त असणारी शक्ती जशी ब्रह्मांडात आहे तशी ती आपल्या पिंडात सुद्धा आहे आणि त्याच शक्तीला कुंडलिनी नावाची शक्ती म्हणतात. तिच्या मुखामध्ये चंद्रामृताचं तळं ते थोडंसं कानवडतं, कलंडलं जातं आणि मग तिच्या मुखामध्ये तो अमृताचा रस मिळाला की अगदी अगोदर शरीराची रचना समम काय शिरोग्रीवम या रूपाने संपन्न आहे. आणि म्हणून वरती शक्तीच्या मुखामध्ये अमृताचा थेंब मिळाला की तो पाझर सगळ्या शरीरापर्यंत प्रवाहित होतो. घराच्या वरती आपण छतावर एखादी टाकी बसवतो आणि आपण नळ जोडणी करतो, तर त्या पाण्याच्या टाकीतून आपण जर पाणी प्रवाहित केलं, सरळ सरळ नळ जोडणी असेल तर अतिशय दाबाने ते पाणी सगळ्या घरामध्ये फिरतं बघा. मग 3 मजले असेल तर 3 मजल्यापर्यंत. तसं शक्तीच्या मुखातून जे अमृत त्याला चाखायला मिळतं ते सगळ्या शरीरामध्ये प्रविष्ट होतं. तेने नाळ केरस भरे तो सर्वांगा माझे संचरे जेथीचा तेथ मुरे प्राण पवने. त्या पुरुषाची आकृती कशी राहते याकरिता उदाहरण देतात. ज्याप्रमाणे एखादी तापलेली मूस असावी आणि तिच्यामध्ये जर आपण धातूचा रस ओतला तर त्यातलं मेन निघून जातं, फक्त ती मूस रसाच्या आकाराने फक्त भरलेली राहते. तसंच ज्ञानोबारा म्हणतात पिंडाच्या आकाराने या ज्ञानी पुरुषाला की आपल्या योगी पुरुषाला जे काही अमृताचं प्राशन करायला मिळालं तर त्याच्या शरीराची दिव्य कळा त्या रूपाने अवतरित होते आणि फक्त अंगावर त्वचेचा पदर तेवढा शिल्लक राहतो. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं. आता 251 क्रमांकाची ओवी आहे. या पुरुषाच्या तेजाला आता आवरता येत नाही कारण ते अमृत आहे. एका व्यक्तीला असं विचारलं या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दूध कोणतं आहे? सर्वात श्रेष्ठ तेव्हा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दूध आहे म्हशीचं. म्हणजे मग गाईचं
गाईचं दूध नाही. गाईचं दूध हे अमृत आहे. तुम्हाला दूध विचारलं म्हणून दूध सांगितलं. अमृत विचारलं असतं तर ते गाईचं दूध आहे. जसं गाईच्या दुधाला अमृत म्हणतात आणि त्या अमृताचं प्राशन केल्यानंतर जर नित्यनेम त्याचा राहिला, फक्त ऐकून ठेवा, जसं आयुर्वेदामध्ये ऐकलं आहे की, आणि गुरुजींच्याही मुखातून मी ते ऐकलेलं आहे की सकाळचा काल हा रसायन काल आहे. रसायन कालामध्ये आयुर्वेदाची औषधं घेतली पाहिजे. रस नावाचा धातू पुष्ट झाला की उत्तरोत्तर असणारे सगळे धातू आपोआप पुष्ट होतात. म्हणून आवळा रसायन काळात खाल्ला पाहिजे किंवा तूपसुद्धा रसायन काळात सेवन केलं पाहिजे. सायंकाळी दूध घेण्याचे फायदे वेगळे आहे आणि सकाळी दूध आणि तूप एकत्र घेतलं की वेगळं रसायन आहे, तर त्याचे फायदे वेगळे आहेत. मला कशा करता सांगा तो भाव लक्षात ठेवा. दुधाला, गाईच्या दुधाला म्हणतं अमृत, आणि ते अमृत प्राशन केलं तर त्या अमृताच्या सेवनाने सुद्धा शरीराची कांती बदलते. जर या अमृताने कांती बदलते तर या शक्तीला जे अमृत मिळालं त्यामुळे योगी पुरुषाची कांती नाही का बदलणार, मग त्याची सुद्धा दिव्य तेज कांती प्रगट होते आणि ती आवरली जात नाही. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात, जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरून ए, असा एक पाठ आहे. आणि दुसरा एक पाठ आहे धरू नये. न शब्द हा एच्या ठिकाणी जोडलेला आहे. धरू नये किंवा धरून ये असे पण दोन शब्द आहेत. तर आमच्यामध्ये धरून ये असा आहे, कदाचित धरू नये असा आपल्याकडे पाठभेद असेल. दोन्हीचे अर्थ लागतात. आता ते अक्षर ज्ञानोबा यांचे आहे, अर्थ लागतात, फक्त लावता आले पाहिजे, लागतात ते अर्थ. पण पुढे दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरून ए, तैसा आहाची वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोने जाय कोंडा जैसा होय. आपल्या आळंदीमध्ये एका योगी पुरुषाचं आपण पाठीमागं चिंतन केलं होतं बघा. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी एका कीर्तनात, त्र्यंबकेश्वरला त्यांचं कीर्तन झालेलं आहे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या समोर, आणि ते कीर्तन उपलब्धसुद्धा आहे. तर ते कीर्तन श्रवण करताना हा विषय ऐकला होता मी, आणि आपण पाठातसुद्धा एकदा विचार केला की गुरुवर्य महाराज इथं आळंदीत जेव्हा आले तर तेव्हा पुंडलिकरायांच्या जवळ स्नानाला प्रारंभ केला. अंगावरचे कपडे काढले, स्नान केलं, नूतन कपडे परिधान केले, देवपूजेचा सगळा नित्यनेम उरकला. याकरता जवळपास पाऊण तास, 1-1.25 तासाचा वेळ निघून गेला. आणि त्या काळात इंद्रायणीच्या त्या काठावर एक योगी पुरुष बसलेला होता. गुरुवर्य महाराजांनी ते सांगितलं की मी आलो, अंगावरचे कपडे बाजूला काढले, स्नान केलं, नित्यनेम उरकला. एवढ्या वेळेपर्यंत त्या योगी पुरुषाचा फक्त एक श्वास झालेला होता की ते प्राणावर जय मिळवलेला असेल. आणि ते आजानबाहू व्यक्तिमत्व या ठिकाणी योगाची साधना करत आहे इंद्रायणीच्या काठावर. मग त्यांच्या काही साधनेचा त्यांना अनुभव आला असेल. गुरुवर्य महाराजांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारला, आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी योगाची साधना करणारा एक साधक आहे. कुठून आलात? म्हणे हिमालय पर्वतामध्ये मी साधना करत होतो. मग साधनेमध्ये अनुष्ठान करता करता मला काही अडचणी आल्या योग मार्गातल्या. मी साखरे महाराजांच्या मुखातून असं पण ऐकलं आहे अष्टादशामध्ये की एरवी मराठी भाषेमध्ये जर आपण एखादा ग्रंथ तयार केला की संस्कृत वाङ्मयातला आपण त्यासाठी प्रमाण देतो, म्हणजे मराठी भाषेतल्या ग्रंथाला प्रामाण्य येतं. संस्कृतमधलं प्रमाण असेल तर मराठी ग्रंथाला प्रामाण्य. पण एक ग्रंथ असा आहे म्हणे संस्कृत भाषेमध्ये की त्या ग्रंथात योगाचा विचार सांगितला संस्कृत भाषेमध्ये, आणि आपलं व्याख्यान बरोबर आहे की नाही यासाठी त्यांनी मराठी भाषेतली ज्ञानेश्वरीची ओवी दिलेली आहे 6व्या अध्यायामध्ये. म्हणजे इतकं महत्त्व आहे. आपण त्याचा फार जास्त अभ्यास करत नाही. आता योग मार्ग हा सोपा आहे. ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, एरवी सोपे योगासारखे काही आहे, पण ज्याचं मन ताब्यात नाही, शरीराच्या क्रिया ताब्यात नाही, त्याच्याकरिता योग मात्र कठीण आहे. आणि म्हणून ज्याचं मन, शरीर, इंद्रिय स्वैराचारात प्रवृत्त आहे असा व्यक्ती जर योगात गेला तर योगाची वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला.
हे तात्पर्य तिथलं आहे. नाही तर ज्याला साधना करायची त्याला कठीण काहीच नसतं. आळशी माणसाला सगळं कठीण आहे. म्हणजे अगदी पाण्याचा जर पेलाही घ्यायचा असेल त्याला, तर त्याला त्याचाही आळस होतो. त्याला सगळंच कठीण आहे. आणि करणाऱ्या पुरुषाला मात्र सगळं सोपंच आहे. तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, तो हिमालय पर्वतातून योगी इथे आला आणि मग त्याला कोणीतरी सांगितलं असेल की तुझ्या योग मार्गाच्या शंकेचं समाधान फक्त ज्ञानोबारे करू शकतात. आळंदीला आला, इथं इंद्राणीच्या घाटावर अनुष्ठान करतो आहे. मग महाराजांनी विचारलं, तुम्हाला इथं ज्ञानोबारांकडून काही उत्तरं मिळाले का? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे ज्ञानोबारा योग्यांचे राजे आहेत, ज्ञानियांचा शिरोमणी आहे, योग्यांची माऊली आहेत ज्ञानोबाराय. ज्ञानोबाऱ्यांनी माझ्याशी संवाद करावा अशी माझी पात्रता नाही. मग समाधान नाही का झालं? ते झालं ना समाधान. कसं झालं? म्हणजे मला योगाची साधना करताना काही शंका आली, तर मी फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीवर असणारा जो मंदिराचा कळस आहे त्या कळसाकडे फक्त दृष्टिकटाक्ष टाकतो आणि कळसाचं अवलोकन केल्याबरोबर माझ्या अंतकरणामध्ये स्फुरण होऊन बरोबर मला ती सगळी उत्तरं मिळतात. हा अधिकार आहे. म्हणून आळंदी काही सामान्य क्षेत्र नाही आहे. इथे जे जया पाहिजे ते आहे रे. फक्त एवढंच आहे की आळंदीत आल्यानंतर आपण परमार्थाचीच भूक भागली पाहिजे. आपण जर इथं येऊन सांसारिक पदार्थाची अपेक्षा केली तर नक्की आपलं काहीतरी साध्य चुकलं किंवा विचार चुकले आहे. इथे आल्यानंतर परमार्थाची खूप प्रगती होते. म्हणून ज्ञानोबाऱ्याला आपण एकच मागावं. गुरुदेव डॉक्टर बाबा सांगतात बघा पाठामध्ये, स्वामी महाराजांचं वाक्य सांगतात पाठात की ज्ञानोबाऱ्याला आपण एकच प्रार्थना करावी की समाधी अवस्थेमध्ये तुम्ही जो आनंद घेता ना त्याची फक्त आम्हाला एक झलक लागू द्या. बस एवढंच फक्त मागायचं. एवढं मिळालं की आपल्या मनुष्यदेहाची सफलता झाली. ज्ञानोबारे सगळं देऊ शकता. कारण तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राये समाधानी चित्ताचे. एक कल्पतरू आहे. खरं तर कल्पतरूची उपमासुद्धा कमी आहे, कारण तो कल्पना वाढवितो आणि ज्ञानोबार आपल्या निर्विकल्प अवस्थेला प्राप्त करून देता. म्हणजे इथं योगी पुरुषांच्या सुद्धा अंतकरणातल्या साधनेची भूक भागते, आपली का भागणार नाही? तर सगळं मिळू शकतं. आता ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती योग मार्गाच्या साधनेने पण जागृत होते, ज्ञानाने जागृत होते, तीव्र वैराग्य असेल तर त्याने पण जागृत होते आणि उत्तम भक्ती असेल तर त्याने सुद्धा जागृत होते. केव्हा एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंनी त्या शिष्यावर जर शक्तिपात केला तर त्याही माध्यमातून ही शक्ती जागृत होऊ शकते. फक्त शक्तिपात करण्यासाठी दोघांचा अधिकार तेवढा असावा लागतो. एक तर अधिकार श्रीनाथांप्रमाणे असावा लागतो, गावबा महाराजांप्रमाणे असावा लागतो. नाहीतर अधिकाराची जर उणीव असेल तर शक्तिपातसुद्धा करता येणार नाही. बरेच लोक आळशी असतात. महाराज आमच्या मस्तकावर हात ठेवा, त्यांना वाटतं शक्तिपात होईल. अरे पण ज्यांनी हात ठेवायचा त्यांच्याकडे शक्ती असली पाहिजे ना. यालाही साधना करायची नाही आणि त्यांनाही परिवार फक्त वाढवायचा, तर ते चालणार नाही. म्हणून दोन्ही समान योग्यतेचे असावे लागतात. तरी शक्तिपात नावाचा सुद्धा प्रकार आहे ना. हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. हा शक्तिपाताचा प्रकार आहे. तर योगी पुरुषाला अमृताची कळा किंवा 17वी जीवनकळा प्राशन करायला मिळाली की आता त्याचं जे तेज आहे, पूर्वी शरीर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे ते ज्ञानोबारा म्हणतात, त्वचा धुवणी जडी पांजरेशी. हाडांच्या सापळ्यावर फक्त त्वचा त्याची पापुद्र्याप्रमाणे शिल्लक राहते, नाहीतर तो सगळा अस्थिपंजरच झालेला आहे. फक्त हाडांचा फक्त सापळा शिल्लक राहतो. प्राण का जगतो? कारण त्या शक्तीला ते सगळं सेवन केल्यामुळे एक शक्ती अमृताचा भाग प्राप्त होतो, म्हणून प्राण जगतो. आणि आता तर साक्षात जे वरच्या भागामध्ये असणारं चंद्रामृताचं तळं ते कानवडलं कलंडलं ते, आणि त्याचा रस सगळ्या शरीरामध्ये पसरला. आता त्याच्या कांतीला आवरता येत नाही. उदाहरण दिलं आहे सूर्याचं. जैसी आभाळाची बुंथी करुणे राहे गबसती. बुंथी शब्दाचा अर्थ खोळ, का त्याला त्या आवरण असं म्हणतात. ज्याप्रमाणे ढगांचं आवरण, ढगांची खोळ, ते पांडुरंग कांती अभंगात आहे ना, खोळ बुंती घेऊनी खुणाचे पालवी आळविल्या नेदी साधू.
तर ते बुंती म्हणजे एक प्रकारचं आवरण, खोळ. आभाळाची खोळ अंगावर घेऊन गवसती राहे. सूर्य ज्याप्रमाणे राहतो, ढगाळ वातावरण जर आलं तर सूर्य झाकला जातो. सूर्याचं तेज अगोदर असतं, ढगांचा पडदा आला की ते झाकलं जातं. परंतु मग फिटली या, तो ढगांचा पडदा वाऱ्याच्या माध्यमातून गेला की नाही म्हणे सूर्याचं तेज ना थोडंसं कमी वाटतं, आपण आणखीन त्याला तेजस्वी करू. नाही, ज्ञानोबा म्हणतात मग फिटली या दीप्ती धरून ये. पहिला पाठ आहे, इथला पाठ घेऊ. दीप्ती धरून ये म्हणजे आपला जो काही दिव्य प्रकाश आहे त्या प्रकाशाला धारण करून सूर्य ढगांच्या बाजूला जाऊन पुढं आपल्यासमोर ये, आपल्यासमोर प्रगट होतो. आणि दुसरा जर पाठ घेतला तर मग फिटली या दीप्ती धरून ये. ढगांचा पडदा असताना सामान्यपणे आपल्याला काही वाटत नाही, पण ढगांचा पडदा दूर झाला तर सूर्याची दीप्ती इतकी प्रखर असते की ती आपल्याला धरता येत नाही किंवा तिच्याकडे पाहता येत नाही. का पाहता येतं? सामान्यपणे दोन काळामध्ये सूर्य पाहता येतो. एक सूर्योदयाच्या काळात, पण त्याला लवकर उठावं लागतं. सूर्योदयाच्या काळामध्ये सूर्यदर्शन होतं आणि एक सूर्य अस्ताला जातानाही सूर्य पाहता येतो. परंतु भर दुपारी 12 वाजता सूर्याकडे आपण रोखून पाहू शकत नाही. पाहिलं तर डोळ्यातून पाणी येतं. जास्त जर उष्णता आली तर आपल्याला ती दिसत नाही, आपली दृष्टी हतप्रभ होऊन जाते, पाहता येत नाही. परंतु ढगांचा पडदा गेला की जसा सूर्याला ती दीप्ती पुन्हा धारण करून तो प्रगट होतो. हे झालं उदाहरण. द्यायचं कोणासाठी आहे? योगी पुरुषांसाठी. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा लसे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. तैसा म्हणजे त्याप्रमाणे, सूर्यावर आलेल्या ढगांच्या पडद्याप्रमाणे. आहाच वरी म्हणजे वरवर असणारा, कुठं? आपल्या शरीरावर असणारा. आहाच वरी म्हणजे उगाच थोडासा राहिलेला, कारण पाठीमागं ओळ येऊन गेली होती. त्वचा धोनी जडी पांजरीशी. त्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारची चरबी, मेद भाग राहत नाही, कारण जिथं हाडाच्या आतसुद्धा काही ठेवलं नाही त्या कुंडलीने. अस्थिंचे नळे निरपे, शिरांचे हिर ओरपे, हे असं जसं ज्ञानोबा सांगता, त्याने त्या हाडांच्या आतला द्रव भाग शोषून घेतला. आपल्या रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या शिरा आहेत त्यांचं जाळंसुद्धा निरपून घेतलं आहे. इतका जर भाग राहिला असेल तर आणि त्वचासुद्धा करपून जाते ना, कारण त्वचेच्या आतला जो पुरवठा आहे रोमबीजांची वाढ होण्याची, तर ते रोमबीजसुद्धा जळून जातात. असा भाग राहिल्यामुळे वरवर म्हणजे हाडांच्या वर जो फक्त पापुद्रा राहिला होता, आहाच वरी कोरडा. कोरडा झाला म्हणजे त्याच्यामध्ये आता चरबी नव्हती राहिलेली, असं कोरडा सुकून गेलेली त्वचा होती ती. त्वचेचा लसे पातोडा, पातोडा म्हणजे पापुद्रा. पापुद्र्याप्रमाणे असणारी जी काही त्वचा आहे तो जडोनी जाय कोंडा जैसा होय. ज्याप्रमाणे धान्यावर कोंडा असतो, ते साळी असते ना तांदळावरची, साळी जर आपण दूर केली तर तांदळाचा कण आपल्याला मिळतो, किंवा शेंगदाण्याच्यावरती टरफल असतं, हरभऱ्याच्यावरती पण टरफल असतं. तो एक प्रकारचा कोंडा आहे. कोंडा निघून गेला, आता सध्याला शास्त्र सांगताय की तो कोंडाही खाल्ला पाहिजे, पोटाकरता आवश्यक आहे. म्हणून पीठ न चाळताच त्याची भाकरी तयार केली पाहिजे. तो कोंडासुद्धा शरीरातल्या काही जीवाणूंना आवश्यक आहे. पोटामध्ये काही जीवाणू असतात तर त्याला गुड बॅक्टेरिया म्हणतात, तर त्यांना ते लागतं खाद्य, तर त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे. नुसता कोंडा नाही खायचा, पण ते पिठासहित कोंडा खायचा, नुसता कोंडा गिळला जात नाही. कोंडा क्षुदेच्या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा. नाथ महाराजांची ओवी आहे, भुकेच्या प्रसंगाला कोंडा मिळो नाहीतर मांडा मिळो, दोन्ही चालतात. तर तो झडोनी जाय, पापुद्र्याप्रमाणे असणारी जी त्वचा, वरवर असणारं आवरण ते निघून जातं. ज्याप्रमाणे कोंडा निघून जातो तसा होतो. आणि मग आता ही त्वचा जी आहे ना सुकलेली, ती अमृतामुळे पुनरुज्जीवित होते, पुन्हा ती जिवंत होते. आणि मग त्या पुरुषाची कांती कशी आहे, आता इथपासून पुढे ज्ञानोबा इतक्या उपमा देतात, उपमा सारख्या बदलतात.
जेव्हा उपमा बदलतात तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. आता तो कसाही योगी पुरुष दिसतो तर ज्ञानोबाऱ्यांचं आता बघा चिंतन. आता हा तर ज्ञानोबाऱ्यांच्या आवडीचा विषय आहे. तो संत स्तव निरतसी तरी कथेची सेन करीशी की निराळी बोल दे कसे सनागर. आता वर्णन त्याचं आहे, त्या साधकाचं, आणि त्या साधकाला प्राप्त होणारे काय काय भाव. तर पहिल्यांदा त्याला नूतन शरीर कसं प्राप्त होतं सगळं बरं का. डोळे नवीन, दातसुद्धा नवीन येतात, नखसुद्धा नवीन येतात. अगोदर नखीचेही सत्व काढी असं म्हटलं आहे. म्हणजे कुंडलिनी शक्तीने जे जे या योगी पुरुषाचं साधकाचं शोषण केलं होतं, अमृत प्राशन केल्यामुळे आता सगळ्यांचं पुन्हा पोषण होतं. अगोदर शोषण आहे, नंतर सगळं पोषण आहे. म्हणून परमार्थामध्ये अगोदर असंच आहे. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमम, हा सगळा विचार. मग काश्मीरीचे स्वयंभ कारत्न बीजा निघाले कोंभ. अवयव कांतीचे भांब तैसे दिसे. भांब म्हणजे शोभा किंवा त्याला झाक असं म्हणतात. मग मग म्हणजे केव्हा, या मग शब्दाला फार महत्त्व आहे बरं. हा मग शब्द मग वापरायचा, अगोदर नाही. मग म्हणजे केव्हा, पवित्र देशात स्वतःचा आसन, साधनेला सद्गुरूंच्या स्मरणाने प्रारंभ, समम काये शिरोग्रीवम शरीराची रचना, मग 3 प्रकारचे बंध, त्यातून अपानवायूचं कार्य, कुंडलिनी शक्तीची जागृती, तिने सगळ्या शरीराचं केलेलं भक्षण, यानंतर सुषुम्नेजवळ तिनं येणं, ऊर्ध्व मार्गाचा प्रवास करणं, शनी अमृताचं असणारं प्राशन करायला मिळालं की मग असं दम लागतो सांगायला. एवढं सांगताना सुद्धा हे सगळं घडावं लागतं. मग काय होतं, अमृत तिच्या मुखामध्ये मिळालं की जो काही वरचा पाप उदरा तो निघून जातो. आणि मग शरीर कसं प्रकट होतं, तर मग काश्मीरीचे स्वयंभ. काश्मीरी शब्दाचा अर्थ होतो स्फटिकमणी. अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ असणारा स्फटिकमणी आहे. जणू काही स्वयंभरूपाने स्फटिकाचा मणी प्रगट व्हावा इतकं त्याचं तेजपुंज शुद्ध आणि स्वच्छ शरीर आपल्यासमोर प्रगट होतं. पहिली उपमा दिली आहे, मग काश्मीरीचे स्वयंभ अवयव कांतीचे भांब तैसी दिशे. या ओळीचे 2 अर्थ लागतात. पूर्वपदाचं पहिलं चरण घेतलं तर उत्तरार्धातली अर्धी ओळी घ्यायची. मग काश्मीरीचे स्वयंभ अवयव कांतीचे भांब तैसी दिशे. किंवा दुसरा अर्थ, का रत्न बीजा निघाले कोंभ अवयव कांतीचे भांब तैसी दिशे. असे 2 ओव्याचे अर्थ लागतात. ती ज्ञानोबाऱ्यांची रचना आहे. उत्तरार्धातली ओवी एकच आहे, पूर्वार्धातले 2 चरणाचे अर्थ 2 आहे. काश्मीरीचे स्वयंभ, स्वयंभ म्हणजे स्वतः घडलेले. कारण एखाद्या रत्नाला जर आपल्याला चकचकीत करायचं असेल तर त्याला पैलू पाडावे लागतात, स्वच्छ करावं लागतं, म्हणजे त्याला कुणीतरी घडवावं लागतं. काश्मीर स्फटिक जरी असेल त्याला घडवावं लागतं, तेव्हा तो स्वच्छ होतो, खाणीतून काढावा लागतो. परंतु हा मात्र स्वयंभ आहे, कोणी या पुरुषाला तयार नाही केलेलं. काश्मीरीचे स्वयंभ, स्वयंरूपाने असणारा स्फटिकमणी जसा दिसावा तशी त्या पुरुषाच्या अवयवाची कांती आणि त्या कांतीची शोभा प्रगट होते आहे. दुसरं उदाहरण, का रत्न बीजा निघाले कोंभ. आता ज्ञानोबाऱ्यांची कल्पना आहे बुवा, जर आपण एखादं धान्य भिजू घातलं तर त्यातून अंकुर निर्माण होऊ शकतो. त्यातही प्रकार आहे. हिवाळ्यात लवकर अंकुर येत नाही, उन्हाळ्यात मात्र लवकर अंकुर येतात. आश्रमातल्या एका विद्यार्थ्याने धान्य भिजू घातलं, 3 दिवस अंकुरच नाही. आणि हिवाळा चालू आहे ना, तर ते हिवाळ्यात जर अंकुर यायचं असेल तर त्याला पोत्यामध्ये झाकून ठेवावं लागतं. उष्णता मिळाली की त्यातून कोंब बाहेर निघतात. आता ज्ञानोबारा म्हणता, धान्य नावाचं बीज नाही वापरायचं, हरभरे मूग मटकी हे नाही वापरायचे. मग रत्न आणायचं, रत्न, आणि ते रत्न एक प्रकारचं बीज आहे. त्या बीजाचं रोपण करायचं आणि त्या अगोदरच रत्न तेजस्वी आहे. तेजस्वी रत्नाच्या बीजाला जसा कोंब फुटावा, अंकुर निर्माण व्हावा, तसं या योगी पुरुषाच्या अवयवांच्या कांतीची शोभा प्रगट होते आहे. काय रचना आहे ज्ञानोबाऱ्यांची. आणि ज्ञानोबाऱ्या उदाहरणं वापरत असताना गरीब उदाहरणं वापरत नाही. असे आपण उदाहरण देतोय मटकीचे, हरभऱ्याचे. ज्ञानोबाऱ्या श्रीमंत आहे. रत्नबीजानी वाहले कोंभ,
श्रीमंती व्यक्तीच्या मनात असेल ना तर शब्दात प्रगट होत असते. ज्याचे शब्द श्रीमंत त्याचं अंतकरण श्रीमंत. का रत्न बीजा निघाले कुंभ, आणि ते शब्दही आठवले पाहिजे. पण त्या शब्दांची सेवा केली तर शब्द आठवतात, नाहीतर मग ऐन वेळाला आठवत नाही ते शब्द. मग तुम्ही ते सांगा काय म्हणता आता असं घडतं ते. का रत्न बीजा निघाले कुंभ. रत्न हे एक प्रकारचं बीज आहे आणि त्याला अंकुर फुटावा. अगोदर तेजस्वी ते रत्न, त्याचा अंकुर पुन्हा कोवळा आणि अत्यधिक तेजस्वी. तसं योगी पुरुष तेजस्वी शरीराचा आणि त्या शरीराला फुटलेले जे अवयव म्हणजे रत्नबीजा निघालेले कोंब आहेत. कोंब ज्ञानोबांची अशी एक ओवी ना, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांबलौकिक भाग. तिथं तर सुख नावाचं बीज घेतलं आहे आणि त्या सुखाला फुटलेले अंकुर म्हणजे ज्ञानी पुरुष आहे. काय वर्णन आहे. जसं म्हटलं रत्नबीजा, तसं तयाचे अवयव ते सुखाचे कोंब म्हटलं ना. मग सुख नावाचं बीज आहे आणि सुखाला फुटलेले अकोंब म्हणजे त्याचे अवयव आहे. किती गोड उदाहरण आहे. रत्नबीजा निघाले कोंब, अवयव कांतीचे भांब तैसी दिशे. पहिल्याच ओळीमध्ये 2 उपमा दिल्या, स्फटिकाची आणि दुसरी आहे रत्नबीजाला निघालेले अंकुर. आता उपमा बदलत जातात बरं. अवयव कांतीचे भांब तैसी दिशे, ना तरी संध्या रागीचे रंग, काढून वळिले ते अंग, की अंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले. ना तरी म्हणजे अथवा किंवा संध्या रागीचे रंग. सूर्योदय सकाळी होतो तर सूर्योदय होण्याच्या अगोदर तांबडं फुटतं. गावाकडचा शब्द आहे तांबडं फुटलं, कारण लोक त्या काळात तेव्हा उठायचे ना. तांबडं फुटलं आता उठा. तर ते तांबडा जो वर्ण आहे तो सूर्याच्या सारथी असणाऱ्या अरुणाचा आहे. म्हणून अगोदर सारथी आणि मग रथी. अरुणाचा वर्ण म्हणून शब्द कसा आहे. काकड्यामध्ये उठा अरुणोदय प्रकाश झाला, म्हणजे अरुणाचा उदय झाला, आता सूर्याचा होणार आहे. देवाला प्रार्थना केली, संतांना प्रार्थना केली, तर अरुणाचा उदय अगोदर, तर तेव्हासुद्धा आकाश तांबड्या रंगाचं दिसतं. आणि सायंकाळी सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा रक्तवर्णाचा दिसतो. ज्ञानोबा म्हणतात संध्या रागीचे रंग. मग संध्याकाळ घ्या, सकाळचा पण तो काळच आहे की नाही, रात्रीचा आणि दिवसाचा संधी भाग असतो आहे. तर त्या काळामध्ये सूर्याची कांती आकाशावर पसरते. सामान्यतः जर आपण सूर्यास्त पाहिला की ते आपल्याला दिसतं. कधी कधी त्या आकाशावर सूर्यकिरण चमकतात. आकाश असावं आणि सूर्योदयाचा सूर्यास्ताचा प्रसंग असावा तर आकाश वेगळ्या रंगाचं दिसतं. ज्ञानोबा म्हणतात त्या काळातला त्या आकाशाचा रंग काढायचा. कल्पना कशी बघा. ना तरी संध्या रागीचे रंग. संध्याकाळच्या प्रसंगाला ज्या आकाशामध्ये रक्तिमा तयार होते, रक्तवर्ण तयार होतो, लाल बुंदाचा वर्ण, त्या आकाशाला रंग प्राप्त होतो. तर त्या आकाशाचा रंग काढायचा आणि त्या रंग काढल्यानंतर मग काढूनी वळिले ते अंग, आणि मग त्या रंगापासून एक ओतीव अशा प्रकारची मूर्ती तयार करायची. वळायचा तो. कधी कधी आपण एखादा पदार्थ असतो की नाही, ते धान्याचं आपण पीठ वगैरे तयार करतो आणि एखादा आकार तयार करतो. तर समजा आता आपलं दररोजचं उदाहरण, ते खवा आणतो आपण आणि त्याच्यापासून जामुनचा आकार वळला जातो की नाही, तर खरं ते गोलच चांगले होते. आता आकार बदलले, त्याचे आकार बदलले, भाग सोडून द्या. जसा त्याचा आकार वळावा, जसा वळावा तसा आकाशाचा रंग काढावा आणि त्या रंगापासून एक वळावा आकार, तसं त्या पुरुषाचं अंग आहे. काढून वळिले ते अंग किंवा की अंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले. निर्वाळिले म्हणजे स्वच्छ केलं. आपल्या भारतामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? 12 ज्योतिर्लिंग आणि एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला 5 आलेले आहेत. तर जसे भगवान शंकराचे ते दिव्य ज्योतीचे लिंग म्हणजे मूर्ती. लिंगम अर्थम गमयती, त्याला लिंग असं म्हणतात.
लीन असणारा अर्थ ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञापन होतो त्याला लिंग किंवा खून लक्षण असं म्हणतात. तर जसे भगवान शंकराचे हे 12 ज्योतिर्लिंग म्हटले जाते, तर त्या ज्योतिर्लिंगाची प्रतिमा म्हणजे भारतात पसरलेले भगवान शंकराचे ते मंदिर आहेत. आता हे झालं शिवलिंग. ज्ञानोबारा म्हणतात आपल्या आतमध्ये एक ज्योती आहे आणि त्या ज्योतीला म्हणतात अंतरज्योती. आपल्या आतमध्ये आहे आत्म्याचा प्रकाश, सच्चिदानंद स्वरूप आहे ना आपलं. तुका म्हणे कैशी केव कोठे जीवन राळा, तर आतमध्ये असणारा जो अंतरात्मा तो चित स्वरूप आहे. आणि त्या आंतरज्योतीची असणारी एखादी लिंगमूर्ती तयार करावी आणि स्वच्छ करून समोर ठेवावी, तसा हा योगी पुरुष दिसतो आहे. आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले स्वच्छ करून समोर ठेवला आहे. जो आतला प्रकाश आहे, कारण कांती सांगायची आहे ना, आता कांती सांगायची म्हणून त्या पुरुषाची अवयवाची कांती झाकता येत नाही. मग आतला जो प्रकाश आहे तो बाहेर प्रगट होतो आहे. हे तुकोबारांच्या जीवनातलं एक उदाहरण म्हणतात. प्रसंग आहे की चिंतामणी नावाचे गोसावी देव तुकोबारांच्या भेटीसाठी त्याने निरोप पाठवला. एका सेवकाला सांगितलं की आम्हाला भेटायचं आहे, निरोप दे. तुकोबाराय निघाल्यानंतर सेवकही भेटला आणि तुकोबाराय तिथपर्यंत गेले. त्यांनी महाराजांना विचारलं की तुमचं शरीर कसं आहे. असं म्हणतात की स्वतः तुकोबारांनी नखाच्या माध्यमातून स्वतःचं शरीर विदीर्ण केलं. तर जसं आपल्या ठिकाणी हे सप्त धातू असतात किंवा बालपणापासून खाल्लेले अन्नपदार्थ त्याच्या काहीतरी अपवित्र पदार्थ आत असतो, तुकोबारांचं शरीर तसं नव्हतं. जणू काही कापूस पिंजून ठेवावा स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ असणारं शरीर. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. तो शरीर बाजूला केलं तर आतमध्ये नुसता प्रकाशच प्रकाश. तर तो आतला प्रकाश आहे. त्या आतल्या प्रकाशाचं मूर्तिमंत लिंगमूर्ती समोर ठेवावी, तसा योगी पुरुष दिसतो आहे. ना तरी संध्या रागीचे रंग, काढून वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. पुढे उदाहरण देतात आणखी. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. आता हे ज्ञानोबा म्हणतात मज पाहता. बरं, हे सगळ्यांनाच पाहता येईल असं काही नाही. हे पाहण्याकरता एक सूक्ष्मता, एक प्रकारची श्रद्धा, ज्ञानदृष्टी असावी लागते. हे सगळ्यांना पाहता येत नाही, त्याला एक विशेष प्रकारची दृष्टी असावी लागते त्या पुरुषाकडे. आणि हे कोण आहे बरं? हे साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहेत, स्वतः ज्ञानोबाराय आहेत, योग मार्गाचे ते स्वतः आचार्य आहेत. म्हणून ते म्हणतात मला असं वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कुंकुमाचे भरीव, केशर आहे ना त्याला कुंकुम म्हणतात, आणि कुंकुम वर्णाचा भरीव घट्ट आकार असावा, तसं त्या महापुरुषाची योगी पुरुषाच्या अवयवाची कांती आहे. किंवा सिद्धरस, सिद्धरस म्हणजे अमृत, अमृताचा ओतीव आकार असावा. वास्तविक तो द्रव पदार्थ आहे, पण त्या द्रव पदार्थाला आपण घट्ट करावं आणि त्याचा ओतलेला जो आकार म्हणजे या योगी पुरुषाची शरीराची कांती आहे. मज पाहता, मला तर असं वाटतं आहे, हे मज पाहता असं वाटणं यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. मज पाहता मला असं वाटतंय. कोणाचा शब्द आहे हा? ज्ञानोबारांचा शब्द आहे. सावेव शांतीची ती, सावेव म्हणजे सावयव, मूर्तिमंत असणारी जी स्वरूप शांती आहे, त्या शांतीला फुटलेले अवयव. कारण शांती दोन प्रकारची, एक साधनेतली शांती आणि एक स्वरूपभूत शांती. गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागोते, हार पे निवृत्ते ते शांती पैगा. अशी मूर्तिमंत स्वरूप शांती आणि त्या शांतीला लागलेले अवयव म्हणजे हा योगी पुरुष आहे. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीचे ते. आता ही ज्ञानोबारांचं जे वर्णन आहे ते पारमार्थिक अंगाने वर्णन. ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे. या ओवीतलं जे चिंतन आहे ते सगळं आध्यात्मिक अंगाने आहे. यातून असं दिसतं आहे की या योगी पुरुषाच्या आनंदाला
सुखाला आणि संतोषाला अजिबात उणीव नाही. याचं सुख, आनंद आणि समाधान हे औपचारिक नाही, निरुपचार आणि या साधनेतला मिळणारा तो भाग आहे. म्हणून ते आनंद चित्रीचे लेप. लेप म्हणजे प्रतिमा, लेप म्हणजे रंग. जगामध्ये व्यापक आनंद कोणता आहे? यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम असते, म्हणून तर त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि ते आनंद एक प्रकारचं चित्र आहे आणि त्या चित्राचा असणारा रंग म्हणजे हा योगी पुरुष आहे. आनंद चित्रीचे लेप. जगामध्ये ज्या ज्या पुरुषाला आनंदी व्हायचं असेल त्यांना यांच्या रंगामध्ये रंगावं लागेल. महापुरुषांच्या सान्निध्यात आलं तर मग काहीच प्रयत्न न करतासुद्धा आनंदाची प्राप्ती होते. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे, पण मिळणारं सुख मात्र परिच्छिन्न आहे. आपल्याला सुख मिळतं, पण ते सुख विशिष्ट काळात, विशिष्ट प्रकारच्या देशात आणि विशिष्ट असणाऱ्या पदार्थाच्या सान्निध्यामध्ये मिळतं. म्हणून आपल्या सुखाला देश, काल आणि वस्तूचा परिच्छेद लागतो. पण ज्या सुखाला मात्र नाथ महाराजांची ओवी आहे, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगीती. ज्या सुखाला देश, काल, वस्तू कोणताही परिच्छेद लागत नाही. व्यापक असल्यामुळे देशाचा परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे कालाचा नाही आणि सर्वात्म असल्यामुळे कोणत्याही वस्तूचाही परिच्छेद लागत नाही. असा त्रय परिच्छेद रहित जो सुखरूप आहे त्या सुखाला महासुख म्हणतात किंवा त्या सुखाला ब्रह्मसुख असं म्हणतात. आणि त्या ब्रह्मसुखाला कोणताही आकार नाही, ते अव्यक्त निराकार आहे, अमूर्त आहे. परंतु ते सुख योगी पुरुषाच्या आत प्रगट झाल्यामुळे ना तरी महासुखाचे रूप, त्या महासुखाचा रूप म्हणजे हा पुरुष आहे. की संतोष तरुचे रोप थावले जैसे. संतोष, समाधान हे अंतकरणाची वृत्ती फार महत्त्वाची आहे. ज्ञानोबाने पाठीमागे ओवी सांगितली आपल्याला, देखा संतोष एक न जोडे, तवची सुखाचे सैंग सांकडे. मग जोडील या कवनेकडे अपुरे असे. जोपर्यंत अंतकरणामध्ये संतोष, समाधानाची वृत्ती प्रगट होत नाही तोपर्यंतच फक्त सुखाची कमतरता असते. आणि एकदा संतोष मिळाला की तो व्यक्ती कुठेही जाऊ द्या, त्याच्या समाधानाला, आनंदाला कमतरता राहत नाही. संतोष नावाचं एक तरू रोप असावं आणि ते रोप जर बळकट झालं, थावले, बळकट झालं तर संतोष नावाचा वृक्ष जसा बलवान दिसावा तसा हा महापुरुष आहे. म्हणजे हा कायम संतुष्ट आहे, कायम सुखी आहे आणि कायमचाच आनंदी आहे. मला पाहताना वाटतं की तो मूर्तिमंत शांती आहे. वास्तविक सगळे शब्द एकार्थी आहे. मूर्तिमंत शांती म्हणणं, आनंद स्वरूप, सुखरूपता किंवा संतोष समाधान म्हणणं. पण ज्ञानोबांच्या अंतकरणातली भूमिकाच अशी आहे की अनेक शब्द वापरून त्या पुरुषाचं जेवढं आपल्या तोंड भरून वर्णन करता येईल तेवढं ज्ञानोबाने वर्णन करता. तो दिसतो कसा म्हणे, तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा, होका जे शारदीयेचे नि ओले. चंद्रबिंब पाळलेले का तेजची मूर्त बैसली आसनावरी. तैसे शरीर होये, त्याचं शरीराचं वर्णन आहे बरं. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. मग देहाकृती विहे कृतांत गा. इथपर्यंत सगळा एक भाग आहे. तो कनक चंपकाचा कळा. कनक म्हणजे सोनं आणि चंपक म्हणजे चाफा. कनक चंपकाचा कळा. कळा म्हणजे कळी. पण कशाचे कळी? सोन चाफा ज्ञानोबाचा शब्द आहे. कनक चंपक म्हणजे सोन चाफा. आणि सोन चाफ्याची जी कळी असते ती लहान असते, सुगंध मात्र फार दरवळतो बरं. ज्ञानोबांना आवडणारं फूल आहे ते. ज्या अर्थी इथं आलं आवडणारच आहे की नाही. म्हणून तर ज्ञानोबाच्या समाधीवर अर्पण केलं जातं ना. कोणत्या तरी अभंगात स्पष्ट वर्णन आहे की ज्ञानोबाला ते आवडतं फूल. ज्ञानोबांचं आवडीचं मग सोनच आहे. पुन्हा कनक चंपकाचा म्हणलं आहे की नाही.
म्हणजे सोनचाफ्याची कळी असावी मोठी. आता ते झाडाला येणारी कळी लहान असते, योगी पुरुष लहान नाही नाकाराने, म्हणून कनकचंपकाची मोठी कळी असं त्याचं शरीर आहे. म्हणजे सोन्याप्रमाणे तेजस्वी पण आहे आणि जगाला आनंद देण्याकरता सुगंधित पण आहे. तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा किंवा अमृताची मूर्तिमंत पुतळा आकृती ती असावी. किंवा मला तर असं वाटतं आहे नाना म्हणजे अथवा सासिन्नला मळा कोवळिकेचा. कोवळिकता म्हणजे मृदुता, कोमलता. आणि कोमलता आता ही दिसते का, ती जी काही कोमलता मृदुता आहे त्याचा भरास आलेला मळा म्हणजे हा पुरुष आहे. ते असं म्हणतात की जानकी मातेचं सौंदर्य सांगत असताना रामायणामध्ये असा उल्लेख आला आहे की जानकी मातेचे चरणकमल इतके सुकुमार होते की जगामध्ये असणारे कोमल फुलंसुद्धा रुतावे इतके पाय कोमल. ते वनवासाचं दुःख मिळालं तो भाग वेगळा आहे, पण जानकी मातेचं सौंदर्य असं आहे की फुलांच्या असणाऱ्या रस्त्यावरून जरी त्या चालल्या तर ते कोमल फुलंसुद्धा पायाला रुतावे इतके पाय मृदू. आणि अशा प्रकारची जी काही कोमलता, त्या कोमलतेचा एक मळा ज्ञानोबांना तोही पुन्हा भरास आलेला आहे चांगल्या प्रकारे, असा तो पुरुष आहे. पण त्या पुरुषांचा जर आपल्याला स्पर्श झाला ना, कधी कधी असे महापुरुष दिसतात आपल्याला, तर त्यांचा सहज जरी आपला त्यांना धक्का लागला तर आपल्याला जाणवतं की त्यांचं शरीर किती कोमल आहे. पण हे कशाने होते ते पुढं कारण सांगतात. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा, हो का जे शारदीयेचे नेवले चंद्रबिंब पालेले. शरद ऋतूमध्ये जे काही चंद्रातून अमृत पाझरतं आणि त्या अमृताने चंद्राचं बिंब जसं ओलं व्हावं, पसरावं, किंवा दुसरी उपमा देता की तेजची मूर्त बैसले आसनावरी, एखाद्या आसनावर मूर्तिमंत तेज बसावं तैसे शरीर होय. तसं त्या योगी पुरुषाचं शरीर होतं. पण केव्हा, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, ज्या काळामध्ये कुंडलिनी शक्ती चंद्र पिये म्हणजे चंद्राचं अमृत पिये, 17वी जीवनकाळा त्याला प्राशन करते तेव्हा, आणि मग त्याच्या शरीराकडे पाहिलं की मग देहाकृती बिहे कृतांत गा. कृतांत म्हणजे काळ. त्याच्या शरीराकडे जर पाहिलं तर काळसुद्धा घाबरतो. आणखीन काही चिंता नाही, ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.